श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 892. सीताजी आणि हनुमंताचा हा अत्यंत रहस्यमय, भक्तीने परिपूर्ण, अद्वैताची अनेक सूत्र समजावून सांगणारा, जीवनामध्ये निरपेक्ष प्रेम करण्याची स्थिती, त्याचा विस्तार, हे सर्व काही आपल्याला अत्यंत विस्तारपूर्वक गुरुकृपेने समजून घेण्याचा हा आनंदमय काळ. मला काही श्रोत्यांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की दादा, असं वाटतंय की हा संवाद चालू राहावा, कारण या प्रभू रामचंद्र सीताजींच्या या प्रेमाची अवस्था हेच समस्त अद्वैताचं गुह्य सूत्र आहे सज्जन. आणि ते सूत्र केवळ हनुमंत रूपी सद्गुरूच्या चरणांशी राहूनच आम्हाला कळू शकतं. म्हणून तर समर्थ वारंवार वारंवार गुरुकृपा, सद्गुरु आश्रय याचाच पुनरुच्चार दासबोधामध्ये करतात. समर्थ आपल्याला सांगतात ना की स्वयंपाकगृह अस्ती भरली. जसं 6व्या दशकामध्ये मला वाटतं 3रा-4था समास असावा, त्यामध्ये समर्थ म्हणतात की स्वयंपाकगृहामध्ये अनेक मिष्टान्न भरलेली आहेत, परंतु दरवाजाला कुलूप लागलेलं आहे. त्यामुळं जसं मिटक्या मारण्याच्या पलीकडं जीवाला दुसरं काहीच करता येऊ शकत नाही, तो स्वतःचं पोट भरू शकत नाही, अशा या भांडारगृहाची, अशा या स्वयंपाकगृहाची किल्ली जर मिळाली तर मात्र त्याचं पोट भरू शकतं. तसं परमार्थामध्ये सर्व शास्त्रांचं हे गूढ ग्रंथामध्ये सामावलेलं आहे, परंतु त्याला जे कुलूप लागलेलं आहे त्या किल्लीचं नाव आहे गुरुकृपा. ती किल्ली प्राप्त झाली की आपल्याला हनुमंत देखील अशा अनेक रहस्यांना उद्धृत करून सांगतो आणि त्याची अनुभूती घेण्याची एक संधी आपल्या जीवनामध्ये तो आपल्याला प्राप्त करून घेतो. सज्जनो, सीताजींना हनुमंताच्या या सर्व संवादातून परम शांती, परम समाधान प्राप्त झालेलं आहे. हनुमंत आईला धीर देतोय, आई काही काळ धीर धर. हे सर्व राक्षस एखाद्या पतंग्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या बाणाने जळून भस्मसात होतील. यातील पुढील कथाभाग गोस्वामीजी आजच्या चौपायांमध्ये गाऊ लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, जौ रघुबीर होती सुधि पाई, करते नहीं बिलंब रघुराई, राम बान रबियुए जानकी, राम बान रबियुए जानकी, तम बरूथ कह जातु धान की, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, अब ही मात मैं जाऊं लवाई, अब ही मात मैं जाऊं लवाई, प्रभु आय सुनहि राम दुहाई, कछुक दिवस जननी धरि धीरा, कपिन सहित अयहि रघुबीरा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, निसिचर मारि तोहि लहि जहि, निसिचर मारि तोहि लई जहि, तिहु पुर नारदादि जसु गहि, है सुत कपि सब तुमहि समाना, जातु धान अति भट बलवाना, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, मोरे हृदय परम संदेहा,
मोरे हृदय परम संदेहा, सुनि कपि प्रगट कीनि निज देहा, कनक भूधराकार शरीरा, समर भयंकर अति बलबीरा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीता मन भरोस तब भयऊ, सीता मन भरोस तब भयऊ, पुनि लघु रूप पवन सुत लयऊ, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सुनु माता साखा मृग, नहीं बल बुद्धि विशाल, प्रभु प्रताप ते गरुड़ही, खाई परम लघु ब्याल, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। हनुमंत ज्या मुख्य ध्येयासाठी म्हणून सीताजींशी संवाद करतोय, त्यामध्ये एकच गोष्ट तो साध्य करू इच्छित आहे, आणि ते म्हणजे भक्तीचं पुनर्जीवन. ज्या तत्वासाठी म्हणून हे सद्गुरू सगुण रूप धारण करतात, या भक्तीच्या पुनरुद्धारासाठी, तिच्या पुनर्चैतन्यासाठी. बघा, जर आम्हाला श्री महाराजांचा आश्रय मिळाला नसता तर आम्हाला रामाची भक्ती कोणी सांगितली असती? हा रवींद्र पाठक तर असाच व्यावसायिक राहून आयुष्यभर काबाड कष्ट करत कुठेतरी अगणित कोट्यावधी लोकांच्या प्रमाणेच लयाला गेला असता, परंतु कुठल्या तरी प्रारब्धाने, त्यांच्या कृपेने त्यांच्या चरणांशी आला. त्यांनी दिलेल्या रामनामाची ही गोडी त्याला लागली, आणि त्या आधाराने हे चैतन्य त्याला प्राप्त झालं. ही कथा गाण्याची त्याला इच्छा निर्माण झाली. अन्यथा गुरुशिवाय काय आहे सज्जनो? काय आपण कोण होतो? गुरुच्या आश्रयाला आलो म्हणून आपल्या जीवाचं शिल्प घडू शकलं, होय की नाही? नाहीतर भार व्हायच राहिलो असतो आयुष्यभर या देहाच्या सुखासाठी झटणारे. परंतु आमच्या जीवनामध्ये देखील या हृदयस्थ अशोक वाटिकेत ही भक्ती देखील अशाच पद्धतीने निर्बुजल्याप्रमाणे अत्यंत संकोचाने दुःखी अवस्थेमध्ये जगत असते. या अहंकाराच्या पिंजऱ्यामध्ये आम्ही आमच्या भक्तीला अडकून ठेवलेलं असतं. सद्गुरू बोध देतो, सद्गुरू शक्तिपात करतो, म्हणजे तो आमच्या हृदयस्थ असलेल्या भक्तीला चैतन्यमय करतो. आमच्या जीवनाला एक नवीन डायमेन्शन, एक नवीन दिशा सद्गुरू प्रदान करतो. या भक्तीचा आनंद, या भक्तीचं चैतन्य आम्हाला अनुभवण्याची याची देही याची डोळा तो संधी निर्माण करून देतो. परंतु यासाठी सद्गुरूने किती अनंत परीक्षा, अनंत खडतर यातना सहन केल्या, याचंच सर्व कथन आपण सुंदरकांडामध्ये पाहतोय. सीताजी प्रभू रामचंद्रांचा हा निरोप ऐकून, जो हनुमंताच्या वाणीतून ती ऐकतेय, ते ऐकल्यानंतर तिची अवस्था कशी झालेली आहे? प्रभू संदेश सुनत बैदेही, मगन प्रेम तन सुधी नाही तेही. इथं गोस्वामीजींनी बैदेही हा शब्द वापरलाय. विदेही राजा जनकाची कन्या बैदेही, जिचा पिताच मुळी विदेही आहे, अशी पुत्री देखील अखंड या तुर्यातीत अवस्थेच्या जवळच विदेही स्थितीमध्येच राहते. विदेही स्थिती ही स्वाभाविक समाधी आहे, परंतु त्या स्वाभाविक समाधीला देखील समाधीची अनुभूती मिळवून देणारे हे सद्गुरूचे बोल आहेत. प्रभू रामचंद्रांचं हे अव्यक्त प्रेम, तुर्यातीत असलेला हा सद्गुरू आपल्यासाठी म्हणून शब्द रूपामध्ये घेऊन येतो, आणि त्यातून सीताजींना स्वाभाविक समाधीचा आनंद या हनुमंताच्या वाणीतून झालेला आहे. हनुमंत सीताजींची समजूत काढताना म्हणतोय की आई थोडा धीर धर. प्रभू रामचंद्रांच्या या अग्नी समान असलेल्या बाणांनी
हे राक्षसांचे समूह जरी भयानक दिसत असले तरी ते पतंग्याप्रमाणे जळून भस्मसात होतील. बरं, काही दिवस धैर्य धर. सीताजी मनामध्ये विचार करतात, अरे हनुमंता, कदाचित तुला माहित नसेल, परंतु जेव्हा इंद्रपुत्र जयंताने माझ्या पायावरती टोच मारली त्यावेळेला क्षणाचा देखील विलंब प्रभू रामचंद्रांनी केला नाही. लगेच त्यांनी त्याला दंड दिला. त्यांच्याकडं लगेच माझ्या प्रेमाची असलेली त्यांनी मला अनुभूती या तीव्र अशा केलेल्या कृतीतून दाखवून दिली. परंतु आता हा इतका वेळ चाललाय, इथं एक एक क्षण जगणं मला अवघड होतंय, आणि तरी देखील प्रभू रामचंद्र अजूनही का येत नाहीत? एका साध्या टोच मारणाऱ्या कावळ्याला देखील एवढा मोठा दंड देणारे प्रभू माझ्या हाताला धरून मला इथं आणून बांधून ठेवणाऱ्या या रावणासाठी इतके अजूनही का बरं प्रतीक्षा मला करायला लावतायत? हनुमंत उत्तर देतोय आईला, आई, जौ रघुबीर होती सुधी पाई, करते नाही बिलंबु रघुराई. प्रभू रामचंद्रांना जर आई तुझा पत्ता माहिती असताना तर त्यांनी क्षणाचा देखील विलंब लावला नसता. बरं का? अगं खरं सांगतो, प्रभू रामचंद्रांना तुझा पत्ता माहित नव्हता म्हणून त्यांनी मला पाठवलं. बरं, आता मी जाऊन त्यांना पत्ता सांगतो. त्या सरशी प्रभू रामचंद्र इथं समस्त वानर दळाबरोबर येतील, राक्षसांचा निपात करतील आणि तुला पुन्हा ते प्राप्त करून घेतील. हा संवाद जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि झाले देखील पाहिजेत. सज्जनो, जर तुमचं योग्य श्रवण चालू असेल तरच तुम्हाला प्रश्न पडतील बरं का. अन्यथा जर तुम्ही वरवर ऐकत असाल तर कदाचित तुमच्या मनामध्ये कुठलेच प्रश्न येणार नाहीत. मी अनेक निरूपणांमधून सांगतो की गिरारथ जलबीची सम कहियत भिन्न न भिन्न, बंदौ सीता रामपद तिनही परम प्रिय खिन्न. समुद्राची लाट आणि समुद्राचं पाणी हे वेगळं नाही, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र आणि सीताजी हे अद्वैत तत्व आहे. परंतु या अद्वैत तत्वामध्ये राहत असताना हा प्रभू रामचंद्रांपासून सीताजींचा जो वियोग आहे, ज्याला गोस्वामीजींनी गुणमाया रूपी वियोग दाखवला, मूळ माया अग्नीमध्ये स्थिरावून, तरी देखील प्रश्न असा राहतो की जर प्रभू रामचंद्र स्वसंवेद्य आहेत, आपण मागच्याच निरूपणांमध्ये बघितलं की इकडं सीताजींच्या मनाची जी अवस्था आहे तिकडं प्रभू रामचंद्रांची तशीच अवस्था आहे. जर हे बिंब प्रतिबिंब सिद्धांत आहे तर मग इथं हनुमंताचं हे वचन मिथ्या ठरतंय की जौ रघुबीर होती सुधी पाई, ज्यांच्यापासून ती दूरच गेली नाही, ती निजशक्ती जी प्रभू रामचंद्रांचा अविभाज्य भाग आहे, ती सीता कुठं आहे याचा पत्ता प्रभू रामचंद्रांना नाही, असं विधान हनुमंत सीताजींच्या समोर करतोय. मग एकतर अद्वैत असत्य आहे किंवा मग लीला चरित्रामध्ये या प्रसंगाचा नीट आपल्याला अर्थबोध होत नाहीये. मी जसं आपल्याला आज प्रस्तावनेमध्ये सांगितलं की हे सर्व काही गुरु कृपेच्या आधाराने सूत्र उमलू शकतात. हे मानवी बुद्धीचं, तर्कबुद्धीचं कार्य होऊच शकत नाही. प्रभू रामचंद्रांना सीताजींचा पत्ता माहीत नसता तर हनुमंताच्या जवळ अंगठी देण्याचं काय प्रयोजन होतं? त्या टोळीचा नायक होता अंगद, त्याच्याजवळ देऊ शकले असते. तिथं वृद्ध असा जामवंत होता, त्याच्याजवळ देऊ शकले असते. परंतु हे कार्य ज्याच्याकडून होणार आहे, जो सीताजींच्या पर्यंत जाणार आहे, अशा हनुमंताच्याकडे रामाने अंगठी दिली. याचा अर्थ सीताजी कुठं आहेत, त्यांच्यापर्यंत कोण जाणार आहे, असं हे त्रिकालदर्शी असलेल्या तत्वाला हे सर्व काही माहिती होतं. मग हनुमंत खोटं बोलतायत का? जौ रघुबीर होती सुधी पाई, काय केवळ वरवर सीताजींना समजावून सांगण्यासाठी एक कारण आहे? आपल्याला लहानपणी जशी आई समजावायची, मी त्यांना सांगेन ना, आपण त्यांचं घर उन्हामध्ये बांधूत. लहानपणीच आपल्याला हे खोटं सांगून आपली समजूत काढली जायची, होय की नाही? तरी देखील आपण त्या वचनांवर त्यावेळेला विश्वास ठेवायचो. हा देखील एक भाव असू शकतो, कारण सीताजींचं मन असं काही
प्रभू रामचंद्रांच्या विरहामध्ये विव्हळलेलं आहे की तिथं त्यांच्या मनाला आधार देण्यासाठी कदाचित अशी वचनं देखील अत्यावश्यक असतील, परंतु नाही, हे अंतिम सत्य नाही. कारण मिथ्यावाणी हे सद्गुरूचं कधीच आचरण असू शकत नाही. त्रिजटेसाठी एक वेळ ठीक आहे की निसीन अनल मिल सुनु सुकुमारी, कारण की ती या गुणमायेच्या अखत्यारीमध्ये येते. तिच्यामध्ये सत्व आहे, रज आहे, तम आहे, आणि त्यामुळे कदाचित मिथ्यावाणीचं वचन हा तिचा स्वभाव असू शकतो. परंतु तुर्यातीत असलेल्या सद्गुरूसाठी मात्र ती वाणी मिथ्या तो कधीही अंगीकारू शकत नाही. मग हनुमंताच्या या वचनाचा अर्थ काय? जो रघुबीर होती सुधी पायी. बऱ्याचदा मी देखील असाच पहाटे लवकर जर कधी जाग आली, कधी रात्री झोप नाही लागली, तर या अशाच वचनांमध्ये खेळत राहतो. नेमकं काय सांगायचं असेल, आणि मग स्वामींची सुंदर वाणी कुठेतरी सूत्रात्मक रीतीने त्याचा बोध अंतःकरणामध्ये करून देते, आणि मग ती जी काही प्रसन्नता लाभते, तो जो काही आनंद आतून येतो ना सज्जनो, मी तो सांगू शकत नाही. मी केवळ तो आनंद वाटण्याचं काम करतो बघा तुमच्या बरोबर. समर्थ कृपेने ही सर्व सूत्र अंतःकरणामध्ये येतात की जो रघुबीर होती सुधी पायी. प्रभू रामचंद्र हे परमात्म स्वरूप आहे. सीताजी हे मूळ माया स्वरूप आहे, त्यांची निजशक्ती स्वरूप आहे. परमात्म स्वरूप कसं आहे हे समर्थांनी ब्रह्मनिरूपणामध्ये आपल्याला सांगितलंय. तो परमात्मा निर्विकल्प आहे, निर्विकार आहे, निर्विचार आहे, ज्याला कुठल्याही प्रकारच्या या अशा मानवी मनाच्या संवेदना या त्याच्या अंतरंगामध्ये व्यक्त करण्याचं त्याच्याकडे सामर्थ्यच नाही. आणि अशा या परमात्म्याची ही निजशक्ती त्याच्या जवळ असूनही त्या निजशक्तीचा पत्ता, त्या निजशक्तीचा असलेला बोध, त्या परमात्म्याला जाणण्याची ही त्याची अवस्थाच ही मुळी त्या मायेच्या शिवाय अपूर्ण आहे. या निजशक्तीच्या शिवाय परमात्म्याला आपल्या नामाचा अर्थ कळत नाही, आपल्या रूपाचा अर्थ कळत नाही, आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या करुणेचा त्याला अर्थ कळत नाही. या निजशक्तीच्या शिवाय या परमात्म्याला आपल्या उच्छ्वास रूपी वेदांची रचना करता येत नाही. हा परमात्मा संपूर्णपणे तिच्याशिवाय अपुरा आहे. अशा या परमात्म्याची ही निजशक्ती, तिचं असलेलं हे एक विलक्षण सामर्थ्य, ज्या आधाराने परमात्म्याच्याच अंतरंगामध्ये असलेल्या या सुंदर अशा सुगंधापर्यंत त्याच परमात्म्याला ती दर्शन घडवून आणते. असा हा परमात्मा आपल्या या निजशक्तीच्या शिवाय, तिच्या पत्त्याशिवाय अनभिज्ञ असतो. स्वतःच्या अंतरंगामधल्या गोडव्याला जाणण्यासाठी देखील असमर्थ असतो. आणि मग असा हा गोडवा जाणण्याचं सामर्थ्य कोणीतरी संतच ओळखतो, कोणीतरी सद्गुरु तत्वच ओळखतो. आणि मग तो सद्गुरु तत्व त्या परमात्म्याला जणू काही स्पष्टोक्तीने सांगू शकतो. कुमोदिनी काय जाणे, परिमळ भ्रमर सकळ सेवित असे. अरे तू प्रत्यक्ष कुमोदिनी आहेस, तुझ्या आतमध्येच तुझा सुगंध आहे, परंतु त्या कुमोदिनीला स्वतःच्या सुगंधाची वार्ता नाही. त्याप्रमाणे जो रघुबीर होती सुधी पायी, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना तत्वरूपाने भक्तीचा अंतरंग, भक्तीचा मागोवा याचा ब्रह्मावस्थेमध्ये शोध नाही. तो शोध जर कोणी लावून देत असेल तर ते सद्गुरु तत्व तो बोध लावून देतं. तुकाराम महाराजांचा अभंग आणि हे शब्द. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत से, कमोदिनी काय जाणे तो
समर्थांना, गोस्वामीजींना आवडणारं हे चकवा चकवीचं उदाहरण जसं असावं. दोघंही अत्यंत निकट असूनही एकमेकांपासून फार दूर असावेत. किंवा ज्याप्रमाणे समर्थ गुरु लक्षणांमध्ये आपल्याला सांगतात की सद्गुरु कोण आहे? भवव्याग्र घालूनी उडी, गोवत्साची तडा तोडी, देखोनी करी शीघ्र तोडी, तो सद्गुरु जाणावा. गाय आणि वासराने एकत्रच राहायला हवं. परंतु जर हा काळरूपी वाघ या दोघांच्या मध्ये आला आणि त्यामुळे या दोघांची जर ताटातूट झाली, दोघंही एकमेकांसाठी हंबरतायत, परंतु दोघांना एकमेकांचा पत्ता लागू शकत नाहीये, अशा वेळेला सद्गुरु स्वतः अनंत यातना सहन करून त्या काळरूपी वाघावरती धावून जातो, त्याच्यापासून या वासराची सुटका करतो आणि या गाय वासराची तो पुन्हा भेट घडवून आणतो. त्याप्रमाणे हनुमंत वचन हे परमसत्य आहे, ब्रह्मवाक्य आहे की जो रघुबीर हो ती सुधी पायी. प्रभू रामचंद्रांनाही तुझा पत्ता माहित नाही का? ते तुझ्याशिवाय कसं जाणू शकतील? आणि त्यामुळं त्यांनी मला निमित्त करून तुझ्या शोधासाठी पाठवलं. आई, मी आता तुझी वार्ता प्रभू रामचंद्रांना जाऊन सांगतो. आणि ज्या वेळेला मी प्रभू रामचंद्रांना सांगीन त्यावेळेला प्रभू रामचंद्र मी तुला खात्रीने सांगतो क्षणभर देखील वाट पाहणार नाहीत. आणि म्हणून श्री महाराज म्हणायचे की तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे वागा. तुमचं काम करून घेणं माझ्याकडं लागलं, नव्हे नव्हे रामाचा हात धरून मी तुमचं काम करून घेईन. काय आश्वासक आहे होय. का आमच्या मनामध्ये अजूनही प्रकाश पडत नाही? का आम्ही सद्गुरूशी अनन्य होऊ शकत नाही? का त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती अविरत चालण्याची आम्हाला प्रेरणा मिळू शकत नाही? एवढी खात्री देणारं दुसरं कोण आहे? कोण आहे? आणि त्यामुळे हनुमंत म्हणतो, आई अजिबात काळजी करू नको. प्रभू रामचंद्रांचं शौर्य पराक्रम हे मी तुला वेगळेपणाने सांगायची गरज नाही. फक्त त्यांना गरज आहे तुझा पत्ता सांगण्याची. आणि त्या क्षणी प्रभू रामचंद्रांचे हे रामबाण इथं येतील, जे एखाद्या सूर्योदयासारखे आहेत. हा जो तुझ्या अवतीभोवती अंधकार पसरलेला आहे, त्या अंधकारावर मात करणारे हे प्रभू रामचंद्रांसारखे सूर्यासारखे बाण इथं येतील आणि क्षणामध्ये हा अंधकार निघून जाईल. आता झुंजू मुंजू होत आलीये. आता थोडा वेळ धीर धर आई, थोडा वेळ धीर धर. तम बरूथ कह जा तुधान की. हा अंधकार किती टिकू शकेल? आणि बघ, सूर्योदय होण्याच्या आधीच सर्वात जास्त रात्रीचा अंधकार जाणवतो, होय की नाही? आता या रावणाचे हे अत्याचार, इथं तुला अशोक वाटिकेमध्ये होत असलेला त्रास, या सगळ्याची परिसीमा गाठली गेलीये. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांचा सूर्योदय होणार हे तू खात्रीने समज. सज्जनो, केवढं मोठं सूत्र आहे आपल्यासाठी, होय की नाही? जेव्हा जीवनामध्ये तुम्हाला हे प्रारब्ध, हे त्रिताप अतिशय खडतर होतात, जेव्हा असं वाटतं की बस आता संपलं, आता याच्या पलीकडे मी काही सहन करू शकत नाहीये, समजावं तोच सूर्योदयाचा क्षण अत्यंत जवळ आल्याची पावती आहे. थोडासा धीर धरावा, काही मिनिटांचा, काही तासाचा, आणि तो सूर्योदय तुमच्यासाठी आता प्रगट होणारच आहे. अशा या सद्गुरूचं हे अगाध कार्य आहे, भक्तीला आधार देण्याचं, तिचा पत्ता प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचवण्याचं आणि प्रभू रामचंद्रांना इथपर्यंत घेऊन येण्याचं. आणि त्यामुळे हनुमंताने जरी सेतू बांधला असला तरी राम आणि लक्ष्मणाला आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे. नाही, तुम्ही चालण्याचे देखील कष्ट घेऊ नका. लंकेमध्ये गेल्यानंतरच आपल्याला सर्व कार्य करायचंय. या सेतूवरून चालण्याचे देखील कष्ट घेऊ नका तुम्ही. सद्गुरू राया प्रत्यक्ष राम रायाला स्वतःच्या खांद्यावरती बसून आमच्यासारख्या जीवांच्या उद्धारासाठी घेऊन येतो. जरी आम्ही राक्षस असलो, जरी आम्ही अहंकारी असलो, तरी या राम नाम रूपी बाणाच्या आधाराने आमच्या अंतःकरणामधल्या अंधकाराला मिटवून आमच्याच हृदयस्थ असलेल्या भक्तीला सचेतन करणारं हे सद्गुरू तत्व आहे. सज्जनो, अनेक संप्रदाय असं मानतात की गुरुची काय गरज आहे.
परंतु आमच्यासाठी मात्र गुरु शिवाय काहीच नाहीये, काहीच नाहीये. सीताजींच्या मनामध्ये एक स्वाभाविक प्रश्न येतो, अरे हनुमंता, तू एवढा पराक्रमी आहेस, तू एवढ्या राक्षसांचा निपात करत करत, एवढ्या सर्व परीक्षांना पार करत करत इथपर्यंत आलास, तू माझे इथं कष्ट देखील बघतोस, तुझ्यासाठी मला देखील खांद्यावरती बसवून रामापर्यंत नेणं सहज शक्य येणार आहे, होय की नाही? रामाला तू इकडं आणणार, त्याऐवजी मला तू रामाकडे घेऊन जाणार. व्यावहारिक दृष्ट्या विचार केला तर हे फारच सोपं काम आहे. एवढं सगळं लंकाकांड लिहिण्याचे कष्ट तरी वाचले असते गोस्वामीजींचे. परंतु सज्जनो, प्रभू रामचंद्र आणि सीताजींचा निवास हा हृदयामध्ये आहे बघा आपल्या. आणि प्रभू रामचंद्र आणि सीताजी ज्या हृदयामध्ये राहणार आहेत, तिथं असलेल्या अंधकार रूपी राक्षसांचा निपात झाल्याशिवाय त्यांचं आसन तिथं स्थिर राहू शकणार नाही. आणि त्यामुळं इथून सीताजींना अंधकार तसाच ठेवून रामाकडे नेणं, यामध्ये जीवाचं कल्याण नाहीये. जीवाचं कल्याण तर तेव्हाच आहे की जेव्हा भक्ती सचेतन होईल, प्रभू रामचंद्रांपर्यंत तिची वार्ता जाईल, आणि जेव्हा प्रभू रामचंद्र तिला शोधत शोधत आपल्या हृदयामध्ये येतील आणि त्यावेळेला हृदयातला या अंधकाराचा निपात करतील, आणि मग या पुष्पकरूपी सिंहासनावरती माझे राम, माझ्या सीता माझ्या हृदयामध्ये स्थिरावतील. ती खरं भक्ती आहे, ते खरं जीवनाचा पुरुषार्थ आहे. आणि त्यामुळे हनुमंत आईला म्हणतो, आई, तुझ्या मनामध्ये हा विचार येणं स्वाभाविक आहे, परंतु अब ही माँ तुम्हें जाऊं लवाई, मला अशक्य असं काही नाही. मी जर प्रभू रामचंद्रांना तुझ्यापर्यंत आणू शकतो तर तुला देखील प्रभू रामचंद्रांपर्यंत नेऊ शकतो, परंतु आई, मला रामाची तशी आज्ञा नाहीये. भक्तीला वैकुंठामध्ये नेणं हे संतांचं कार्य नाही, कारण वैकुंठ हे भक्तीचंच माहेरघर आहे. परंतु या भूलोकावरती, या कलियुगामध्ये, जेव्हा आमच्यासारख्या राक्षसांमध्ये ही भक्ती आहे, अशा या राक्षसांमध्ये येऊन भक्तीला पुनर्जीवित करणं आणि वैकुंठ सोडून भगवंताला इथं खाली आणणं, ह्यासाठी संतांचा जन्म असतो बघा. भक्तीला वैकुंठामध्ये नेणं तर फार सोपं आहे. आणि भक्तीचा शोध लागला की भगवंत देखील वैकुंठात कसा राहील? नाहम वसामि वैकुंठे. भगवंत देखील स्वतः सांगतो की मी राहूच शकत नाही तिथं जिथं माझे भक्त प्रेमाने गायन करतील, जिथं या भक्ती रसाचं चैतन्य वाहील, जिथं माझी सीता अत्यंत प्रसन्न राहील, तिथंच हा राम देखील ताटकळत उभा राहील तिच्यासाठी. आणि त्यामुळे आई, तुला याच अवस्थेमध्ये सचेतन करण्याचं कार्य मला रामाने दिलेलं आहे, ते मी करतो. तुझा पत्ता भगवंतापर्यंत पोहोचवतो, आणि बघ, माझा राम क्षणाचा देखील विलंब लावणार नाही आई. मी तिथं गेल्या गेल्या प्रभू रामचंद्रांना विनंती करीन की निमिष निमिष करुणा निधी जाही कल्प सम भीती बेगी चलिय प्रभू आनिय भुजबल खलदल जीती. प्रभू रामचंद्रांना मी विनंती केल्यानंतर ते त्याचा अव्हेर करणार नाही. बघा, प्रभू रामचंद्रांचं समस्त चरित्र जर आपण बघितलं तर ते कोणाच्या तरी सतत मार्गदर्शनाखाली कार्य करत आलेले आहेत. विश्वामित्रांच्या बरोबर गेले, समोरून ताडका धावत आलीये. विश्वामित्रांनी सांगितलं की रामा, ही ताडका आहे, हिला मार, कारण ते ब्रह्म आहे, ते गुरु आज्ञेमध्ये आहे. स्वयंवरामध्ये देखील विश्वामित्रांची जोपर्यंत आज्ञा होत नाही तोपर्यंत रामराया स्वस्थ त्या धनुष्याकडे पाहत बसलेले आहेत. लक्ष्मण रूपी जीव संतापतोय की राजा जनकाने आपण इथं उपस्थित असताना ही पृथ्वी क्षत्रिय विरहित झाली, एवढं मोठं विधान कसं केलं? परंतु प्रभू रामचंद्र आपल्या निर्विकल्प समाधीमध्ये आहेत. गुरूंनी आज्ञा दिली, प्रभू रामचंद्र कार्यरत झाले. धनुष्याजवळ गेल्यानंतर सीताजींच्या डोळ्याच्या कोपऱ्यामध्ये दाटलेले अश्रू प्रभू रामचंद्रांना कार्यान्वित करतायत.
आणि त्या सीताजींच्या प्रेमातून हे कार्य भगवंताने क्षणामध्ये घडवून आणलंय. अहो, इतकंच काय, राम रावण युद्धामध्ये देखील अनंत प्रकारे ते युद्ध रंगत जातं आणि शेवटी विभीषण येऊन प्रभू रामचंद्रांना सांगतो की रावणाच्या नाभीजवळ त्याचा प्राण आहे, तो अमृतकुंभ तुम्ही उद्ध्वस्त करा म्हणजे रावण ठार होईल. प्रभू रामचंद्र हे जाणत नव्हते का? जाणत होते. परंतु इथं संत रूपी विभीषण जेव्हा भगवंताला अशा पद्धतीने मनोदय व्यक्त करतो त्यावेळेला भगवंत कार्य करतो. हनुमंत देखील भक्तीचा शोध घेऊन, भक्तीचा पत्ता घेऊन प्रभू रामचंद्रांपर्यंत जाईन. त्यांना भक्तीच्या या असलेल्या अवस्थेची पूर्ण माहिती सांगेल आणि त्यांना विनंती करेल की स्वामी चला चला. हनुमंत म्हणतो, आई काही दिवस फक्त धीर धर, प्रभू रामचंद्रांना घेऊन सर्व वानर दळासमवेत ते आम्हाला इथं घेऊन येतील आणि मग प्रभू रामचंद्र इथं येऊन क्षणामध्ये या राक्षसांचा निपात करतील. आई, या राक्षसांच्या निपाताच्या पश्चात अत्यंत आदराने ते तुझा स्वीकार करतील आणि हे जे भगवंताचं सुयश आहे त्या सुयशाच्या आधाराने आम्हाला आमची वाणी पवित्र करण्याचं सद्भाग्य मिळेल. अशी वाणी जी तिन्ही लोकांमध्ये नारद आदी संत गात राहतील, अनंत काळापर्यंत गात राहतील. जो जो कोणी म्हणून ही कथा गाईल, जो जो कोणी म्हणून हे भगवंताचं सुयश गाईल, त्या सर्वांचं कल्याण करणारी अशी ही पावन कथा भगवंत इथं आपल्या या सगुण लीला नाट्याच्या आधाराने साकारतील. काही दिवसाचा प्रश्न आहे आई, काही दिवसाचा प्रश्न आहे. हनुमंताने सीताजींना अशा पद्धतीने विलक्षण धीर दिलेला आहे आणि आता इथून एका वेगळ्या अंकाची सुरुवात सज्जन होणार आहे आणि त्यामुळे मी आज या चौपाया पूर्ण केल्या नाहीत, कारण की इथून सुंदरकांडाचा उत्तरार्ध सुरू होतो. अशा या उत्तरार्धाच्या चिंतनाला आपण उद्याच्या कथाप्रवाहापासून चिंतन करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.